हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 10.3 करणार आहोत, ज्याच्यामध्ये कोडच आहे. कोडमधला हा लेसन आहे. फक्त इथे लेटर्स करता सिम्बॉल दिलेले आहेत वेगवेगळे, त्याच्यावरून आपल्याला आन्सर फाइंड करायचे. बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये इन अ कोड सिम्बॉल आर रिटर्न फॉर द लेटर्स, ऑब्झर्व देम अँड आन्सर द क्वेश्चन आहे. ओके, आता हाऊ विल यू राईट द अँटोनिम इन दिस कोड. म्हणजे ह्याचं काय करायचं, ह्याचा ऑपोजिट वर्ड लिहायचा. लाईटचा ऑपोजिट काय आहे? डार्क. मग डार्क करता आपल्याला सिम्बॉल करायचा आहे. तर इथे बघा, डी करता कुठला आहे? मायनस. ए करता आहे क्वेश्चन मार्क. आर करता आहे ग्रेटर दॅन. अँड के करता आहे प्लस. बघा इथे कुठला ऑप्शन आहे? फोर्थ ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. इन अ कोड द वर्ड अप इज रिटर्न ॲज ट्रायंगल अँड सर्कल. NO as written as square and circle, and let as written as this symbol. How will you write the word nut in this code? आता इथे बघा, N करता कुठला आहे? NO आहे. म्हणजे N करता काय आहे? स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर येईल पहिले. त्याच्यानंतर U करता इथे कुठला सिम्बॉल दिलेला आहे? ट्रायंगल. सो ट्रायंगल येईल. आणि T करता दिलेला आहे ट्रायंगल, पण तो शेडेड ट्रायंगल. सो शेडेड ट्रायंगल येणार आहे इथे. बघा हा ऑप्शन कुठे आहे? सेकंड ऑप्शन. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा, स्टडी द कोड गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन. हे क्वेश्चन 3 आणि 4 ह्याच्यावरून आपल्याला जे आन्सर द्यायचे. हाऊ विल यू राईट द वर्ड होम सिक बाय युझिंग द अबव सिम्बॉल्स. आता एच करता कुठला सिम्बॉल आहे? बघा, सर्कल आहे. मग इथे आपण आधी लिहून घेऊ होम सिक आणि मग लिहूयात. एच करता आहे सर्कल. ओ करता कुठला आहे? काईटचा सिम्बॉल आहे, किंवा रॉम्बस म्हणूयात आपण त्याला, शेडेड. एम करता आहे सर्कल आणि या लाईन्स, क्रॉस लाईन्स, डायगोनस काढलेले आहेत त्याचे, सॉरी स्क्वेअर, आणि त्याचे डायगोनस. ई करता कुठला आहे? शेडेड सर्कल. त्याच्यानंतर एस करता कुठला आहे? एस करता वर्ड आहे हाफ सर्कल. त्याच्यानंतर आय करता कुठला आहे? स्क्वेअर, अँड तो पण शेडेड. सी करता कुठला आहे? स्टार आहे, आपण स्टार म्हणूया त्याला. आणि के करता आहे स्क्वेअर. मग हा कुठला, कुठे येतोय ऑप्शन? पहिले बघा, सर्कल हे तर इथपर्यंत सेम आलंय. थर्ड सर्कल, फोर्थ थर्ड स्क्वेअर, फोर्थ सर्कल, मग हाफ सर्कल, मग शेडेड. हे बघा, थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. फोर्थमध्ये बघा, विच वर्ड इज फॉर्म फ्रॉम द सिम्बॉल्स. आता या सिम्बॉल्सवरून आपल्याला वर्ड फाउंड करायचा आहे. सो हा सिम्बॉल बघा कशा करता आहे? डी करता. तर इथे लिहून घेऊ आपण डी. ई सर्कल आहे एच करता, ट्रायंगल आहे आर करता, शेडेड ट्रायंगल आहे ए करता. परत हा जो मून दिसतोय हाफ मून, तो आहे डी करता. परत हाफ मून शेडेड आहे, तो आहे यू करता. आणि हा स्टार आहे, तो आहे एन करता. सो हे काय झालं? डेहराडून. इथे बघा कुठला ऑप्शन आहे बरोबर? DEHRA, DEHRA, DUN. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. फॉर क्वेश्चन 5 and 6 इन अ कोड सिम्बॉल्स आर रिटर्न फॉर लेटर्स, स्टडी देम अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता इथे बघा, हे सिम्बॉल दिले लेटर्स करता. इन द कोड हाऊ विल यू राईट द वर्ड बट. आता बघा, बी करता आहे ट्रायंगल, यू करता आहे स्क्वेअर, शेडेड स्क्वेअर, अँड टी करता आहे इज इक्वल टू. बघा इथे कुठला ऑप्शन आहे? फोर्थ ऑप्शन. सो तो मार्क करा. इन अ कोड हाऊ विल यू राईट द वर्ड प्लेन. प्लेन करता पी करता बघा कुठला सिम्बॉल आहे? मायनस. एल करता आहे मल्टिप्लिकेशनचा, किंवा एक्स म्हणूयात. ए करता आहे डिव्हिजन. एन करता आहे स्क्वेअर, आणि ई करता आहे प्लस. बघा इथे कुठला आन्सरमध्ये आलं आहे? हे सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, इन अ कोड द वर्ड शेअर इज रिटर्न ॲज दिस सिम्बॉल अँड पिओन इज रिटर्न ॲज दिस सिम्बॉल. हाऊ विल यू राईट द वर्ड स्पियर इन दिस कोड. आता एस करता कुठला वर्ड रिपीट झाला? पहिलाच कुठला आहे? बघा, स्टार आहे. सगळ्याची सुरुवात त्यानेच झाली आहे. सो आपण लिहून घेऊ इथे पहिले. त्याच्यानंतर पी करता कुठला आहे? हा ऑप्शन तर नाहीच आहे, फोर्थ. पी करता आहे हा सिम्बॉल, काईट म्हणूयात आपण त्याला. त्याच्यानंतर ई झालं, सॉरी पी झालं. आता आहे एच करता. एच करता कुठे आहे? कुठला आहे? इथे स्क्वेअर आहे. सो इथे बघा, ह्या तीन ऑप्शनमध्ये बघा, पहिले स्टार, स्क्वेअर, ह्या दोन ऑप्शन आहे. हा पहिला ऑप्शन गेला. तर या दोन मधला आन्सर असेल कुठला तरी. ई करता कुठला सिम्बॉल आहे? इथे
इथे आहे सर्कल आणि इथे पण ई करता आहे सर्कल. सो इथे फोर्थ ऑप्शन इज सर्कल. ठीक आहे, 4 नंबरला येईल सर्कल. मग इथे बघा 4 नंबरला ट्रायंगल आला, इथे सर्कल आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन इज आन्सर. नेक्स्ट बघा, इन अ कोड आर इज इक्वल टू ट्रायंगल, व्ही इज इक्वल टू सर्कल, पी इज इक्वल टू स्क्वेअर, हे दिलेले सगळे सिम्बॉल्स. हाऊ विल यू राईट द वर्ड प्रिव्हियसली इन द कोड. तर प्रिव्हियसली पी करता बघा स्क्वेअर आहे, आर करता काय आहे ट्रायंगल, ई करता काय आहे डिव्हिजन, व्ही करता काय आहे सर्कल. तर ह्याच्यातले कुठले ऑप्शन आहेत बघा. पहिले स्क्वेअर, त्याच्यानंतर ट्रायंगल आहे, म्हणजे हे 2 ऑप्शन गेले, यात 2 मधला आन्सर असेल. डिव्हिजन आहे आणि मग सर्कल आहे, म्हणजे फोर्थ ऑप्शन. पूर्ण करत बसायची गरज नाही, ते फोर्थ ऑप्शन मार्क करून टाका. चला नेक्स्ट, स्टडी द फॉलोइंग चार्ट अँड आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन इट. हाऊ विल यू राईट द वर्ड अँटोनिम वर्ड हार्ड इन दिस कोड. आता हार्डचं काय येणार आहे, सॉफ्ट असेल. मग सॉफ्ट SOFT. एस करता आहे मल्टिप्लिकेशन, ओ करता आहे ट्रायंगल, एफ करता आहे प्लस आणि टी करता आहे सर्कल. हे बघा कुठला ऑप्शन येतोय, फोर्थ ऑप्शन. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट, इन अ सर्टन कोड लँग्वेज KMD इज इक्वल टू दिस सिम्बॉल, KNM, NKD, देन MND. आता हे आपण लिहून बघूयात. आता हा क्वेश्चन आपण आधी 10.1 आणि 10.2 मध्ये जसं तसा सोडवायचा आहे. तर इथे बघा पहिल्या 2 मध्ये के रिपीट आहे. ठीक आहे, तर इथे कुठला सिम्बॉल रिपीट आहे, ग्रेटर दॅन. सो के करता काय येईल, ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड मध्ये रिपीट काय आहे, इथे एन रिपीट आहे. ठीक आहे, एन रिपीट आहे, के झाला आणि हा झाला एन. इथे या 2 मध्ये कुठला सिम्बॉल रिपीट आहे, मग हा सिम्बॉल रिपीट आहे, उलटा व्ही. ठीक आहे, म्हणजे आपण इथे लिहून घेऊयात एन इज इक्वल टू दिस सिम्बॉल. त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्डमध्ये काय रिपीट आहे, डी रिपीट आहे, त्याला आपण सर्कल करूयात. मग फर्स्ट आणि थर्डमध्ये इथे काय रिपीट आहे, व्ही रिपीट आहे. सो इथे आपण लिहून घेऊयात डी इज इक्वल टू व्ही, दिस सिम्बॉल. आता राहिलेलं काय आहे, एम राहिलाय. एम करता हा सिम्बॉल येईल, काय येईल सिम्बॉल, लेस दॅन. इथे एम राहिलाय. ठीक आहे, इथे पण एम रिपीट आहे आणि इथे पण हे 2 सिम्बॉल रिपीट आहेत. ठीक आहे, तो एम करता हा सिम्बॉल आला. आणि मग इथे काय राहिलंय आता, के करता तर आपण ऑलरेडी फाइंड केलं आहे. सो इथे बरोबर हे मॅच होत आहे. आता एम इज इक्वल टू काय येणार आहे, लेस दॅन एन आहे उलटा व्ही आणि डी करता आहे व्ही. सो आन्सर आपला आलाय, हे मार्क करा, लेस दॅन. आता बघा जे आन्सर आपण फाइंड केलं ते इथे नाहीये, पण इथे काय लिहिलंय, द सायन्स अँड अल्फाबेट मे नॉट बी इन द सेम ऑर्डर. म्हणजे जे आपला आन्सर आलाय हे आलंय आपलं उलटा व्ही आणि व्ही. तर ठीक आहे, तर हे 3 सिम्बॉल कुठल्या ह्याच्यात दिसत आहेत, तर इथे थर्ड मध्ये दिसत आहेत बघा, 3 सिम्बॉल. सो थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. ठीक आहे, मे नॉट बी इन द सेम ऑर्डर म्हणजे ह्या सेम ऑर्डर मध्ये नसतील, पण हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, सो हे थर्ड ऑप्शन मध्ये हे दिसतंय. चला नेक्स्ट, 11 and 12 डायरेक्शन, म्हणजे हे 11 and 12 या ह्याच्यावर बेस्ड आहेत 2 क्वेश्चन. इन अ सर्टन कोड लँग्वेज सिम्बॉल्स आर यूज फॉर डिफरंट लेटर्स. द सिक्वेन्स ऑफ द लेटर्स अँड द सिम्बॉल्स मे नॉट नेसेसरीली बी द सेम. ऑब्झर्व द कोड इन द गिवन फ्रेम अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. तर हे बट करता हे आहे, जसे हे आपण वरचं सोडवलं. देन विच सिम्बॉल इज रिप्रेझेंटेड बाय यू. चला 11 क्वेश्चन म्हणायच्यासारखाच आहे. इथे बघा या 2 मध्ये काय रिपीट आहे, फर्स्ट आणि सेकंड मध्ये टी रिपीट आहे. मग इथे काय रिपीट आहे, ट्रायंगल रिपीट आहे. ठीक आहे, सो इथे काय येईल, टी इज इक्वल टू, इथे पण बघा टी करता इथे पण टी रिपीट आहे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये, आणि ट्रायंगल पण तिन्हीकडे रिपीट आहे. सो टी इज इक्वल टू काय येणार आहे, ट्रायंगल. त्याच्यानंतर फर्स्ट आणि सेकंड मध्ये आता इथे बाकीचं काही रिपीट नाहीये. मग फर्स्ट आणि थर्ड मध्ये बघा बी रिपीट आहे. मग इथे कुठला सिम्बॉल रिपीट आहे, सर्कल, म्हणजे काय येईल, बी इज इक्वल टू शेडेड सर्कल. ठीक आहे, त्याच्यानंतर उरलेला आता आपण लिहूयात. इथे बी आहे, ए इथे रिपीट आहे सेकंड आणि थर्ड मध्ये. मग इथे कुठला सिम्बॉल रिपीट आहे, स्टार सिम्बॉल रिपीट आहे. सो ए इज इक्वल टू येईल स्टार. ठीक आहे, आता मग उरलेल्या ह्याच्यात लिहून काढूयात. आता इथे बी झालं आपलं आणि हा सर्कल पण घेऊन झाला, म्हणजे बी करता काय येत आहे, सॉरी यू करता काय येत आहे, स्क्वेअर. इथे काय राहिलंय, पी राहिलंय. पी करता कुठला सिम्बॉल राहिला इथे,
ट्रायंगल तो पण शेडेड. बी करता झालं, ए करता झालं, टी करता झालं. आता प्रश्न काय विचारलाय की यू करता कुठला सिम्बॉल आहे, तर यू करता आहे स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन मार्क करा इथे, स्क्वेअर. आणि हाऊ इज टॉप इज रिटन इन द कोड लँग्वेज. आता टॉप करता बघा कुठला येईल, TOP. सो टॉप करता टी करता आहे ट्रायंगल, ओ करता, ठीक आहे, आता ओ करता सिम्बॉलच नाहीये, पी करता आहे ट्रायंगल तो पण शेडेड उलटा. म्हणजे आता आपल्याला ऑप्शन्समध्ये बघायला लागेल की कुठला आन्सर असेल. तर इथे ऑप्शनमध्ये बघा वेगळं, इथे हे सिम्बॉल सगळे कशासाठी यूज केलेले आहेत. इथे फक्त हा जो फोर्थ ऑप्शनमध्ये आहे तर हा सिम्बॉल पण दिलेला नाहीये, मग तो आपण ओ करता घेऊ शकतो. तो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. ठीक आहे, बाकी हे सगळे सिम्बॉल इथे या BUT किंवा BUT आणि त्याच्यानंतर AP ह्याच्याकरता हे सगळे सिम्बॉल यूज केलेत. ओ करता कुठला सिम्बॉल दिलेला नाहीये आणि ऑप्शनमध्ये पण इथे नवीन सिम्बॉल आहे आणि फर्स्ट आणि हे थर्ड आपलं सेम येत आहे. ठीक आहे, सो हा फोर्थ ऑप्शन चूज करा. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड KID इज इक्वल टू दिस सिम्बॉल, देन नील हाऊ विल यू राईट द वर्ड मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर आणि ट्रायंगल इन दिस कोड. चला हे सिम्बॉल मी इथे लिहून घेतलेत. आता इथे ऑप्शन कुठले आहेत बघा, इथे रिपीट कुठला आहे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड मध्ये एकही वर्ड सेम रिपीट नाही. फर्स्ट आणि सेकंड मध्ये आहे डी. सो इथे सिम्बॉल कुठला रिपीट आहे, ट्रायंगल. सो आपण डी करता घेऊयात ट्रायंगल. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड मध्ये काय रिपीट आहे, एन रिपीट आहे. तसं इथे काय रिपीट आहे, मायनसचं साईन रिपीट आहे. सो आपण एन करता घेऊ शकतो मायनस किंवा डॅश. ठीक आहे, फर्स्ट आणि थर्ड मध्ये काय रिपीट आहे, कुठलंच रिपीट नाही. हां सॉरी, आय आहे रिपीट, आय. मग ह्याच्यात काय रिपीट आहे, स्क्वेअर. मग आपण आय करता घेऊ शकतो स्क्वेअर. ठीक आहे, हे झाले. आता उरलेलं काय आहे, के उरलाय. मग के करता इथे काय उरलंय, हे झालं आपलं घेऊन ऑलरेडी. ठीक आहे, तर के करता काय उरलंय, सर्कल. सो के इज इक्वल टू घेऊयात आपण सर्कल. ई करता इथे कुठला सिम्बॉल उरलाय, ई करता इथे प्लस उरलाय. सो ई करता घेऊयात प्लस. आणि इथे एल करता कुठला उरलाय, मल्टिप्लिकेशनचा. सो एल इज इक्वल टू घेऊयात एक्स किंवा मल्टिप्लिकेशन म्हणू त्याला. आता ह्या सिम्बॉलला आपल्याला लिहायचं आहे, मग ह्याच्याकरता कुठला आहे, एल. स्क्वेअर करता काय आहे, आय. आणि ट्रायंगल करता काय आहे, डी. सो काय आलं आन्सर, LID, लीड. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा, लीड. चला 14, 15 करता बघूया. हा टेबल दिलेला आहे, त्याच्यात सिम्बॉल दिलेले आहेत. या वर्ड्स करता विच सिम्बॉल विल बी यूज टू राईट द वर्ड MAYOR. एम करता बघा काय आहे, ट्रायंगल, त्याच्यामध्ये डॉट आहे. ए करता काय आहे, सर्कल, त्याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत. वाय करता काय आहे, 2 स्टँडिंग लाईन्स आहेत. ओ करता 2 स्लिपिंग लाईन्स आहेत. आणि आर करता काय आहे, स्टार आहे. बघा इथलं कुठला येतं ऑप्शन, शेवटी स्टार असलेलं फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला लास्ट वन बघूयात. तर ह्या सिम्बॉल करता आपल्याला वर्ड फॉर्म करायचा आहे. मग स्क्वेअर करता कुठला आहे इथे, एस आहे. सर्कल करता टी आहे. एक्स करता ई आहे. त्याच्यानंतर सॉरी, या सर्कल करता कुठला आहे, ए आहे. STEA. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. STEA, STAE म्हणजे STEAMER. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. इथे तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता, इथे पूर्ण सोडवत बसायचं नाहीये. खाली ऑप्शनमध्ये बघायचं की कुठला आन्सर बरोबर येऊ शकतो. आता पहिले आपले 4 लेटर्स इथे आले बरोबर, म्हणजे ह्याचा अर्थ बाकीच्या ऑप्शनमधलं कुठलाच आन्सर नसणार आहे. तो ते पटकन सोडवून टाकायचं, कारण तुम्हाला इंटेलिजन्सला जास्त वेळ नसतो. काही काही प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्ण सोडवायला लागतात. त्यामुळे जे पटकन सोडवता येतील ते पटकन सोडवायचे आणि आन्सर देऊन टाकायचं. इथे आपला 10.3 हा आपला एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.